नमस्कार मंडळी, सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशी भाजी जी खाल्ली की तुम्ही बोटं चाटत राहाल। साधेच वाटाणे आणि बटाटे, पण जेव्हा भेटतात आपल्या खास काळ्या मसाल्याला तेव्हा तयार होते झणझणीत, सुगंधी आणि अफलातून अशी भाजी। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। लागणारी सामग्री, सर्वात आधी मी वाटाणे उकळायला ठेवते। त्यासाठी एका कुकरमध्ये 2.5 ग्लास पाणी घेते। त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून त्यात भिजवलेले वाटाणे टाकून उकळायला ठेवत आहे। वाटाणे उकळत असताना मी 2 बटाटे सुद्धा उकळायला ठेवले आहेत। आता आपण मसाला तयार करूयात। त्यासाठी एका कढईमध्ये थोडं तेल घेते। तेल गरम झालं की त्यात 3 बारीक चिरलेला कांदा टाकून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेत आहे। तुम्ही बघू शकतात कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता मी त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून ते देखील चांगलं परतवून घेत आहे। हे सर्व एकत्र व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये एक लहान वाटी सुकं खोबरं टाकून ते पण व्यवस्थित परतवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं खोबरं देखील व्यवस्थित परतवून तयार झालेलं आहे। आता आपण ते देखील त्या प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेऊया। आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन त्यात एक लहान वाटी जिरे टाकून बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात आपलं वाटण हे तयार झालेलं आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। एका कढईमध्ये मी थोडं तेल घेत आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तयार केलेलं वाटण 2 चमचे टाकून ते व्यवस्थित परतवून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात आपलं वाटण हे व्यवस्थित परतवून तयार झालेलं आहे। आता मी त्यामध्ये 2 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा हळद टाकून ते व्यवस्थित परतवून घेणार आहे। मसाला व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून तो मसाला व्यवस्थित शिजवून घेऊयात। साधारण 5 मिनिटं आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात आपला मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून तयार झालेला आहे। किती व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे। आता त्यात उकळलेले वाटाणे आणि उकळलेले बटाट जाडसर कापून टाकत आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात अर्धा ग्लास पाणी घालून चवीनुसार मीठ टाकून उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे। आपली झणझणीत आणि चविष्ट अशी सुके वाटाणे बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। तर मंडळी, आपली झणझणीत तोंडाला पाणी सुटेल अशी सुके वाटाणे बटाट्याची भाजी तयार झाली आहे। ही भाजी खाल्ल्यावर तुमच्या जेवणाची चव दुप्पट होईल ह्याची हमी मी देते।
तर ही रेसिपी तुम्ही देखील एकदा जरूर ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सुवर्ण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।